वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष पुरला तुझेऊ अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने विषय लोभी मने साधने बुडविली झाडू संताचे मार्ग आडराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष पुरला तुझेऊ पिटू भक्तीचा डांगोरा विठू भक्तीचा डांगुरा कळी काळाची दरारा तुका म्हणे करा जय जयकार आनंद झाडू संघाचे मार्ग आडराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ विठाला विठाला संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी संताची माता चरणावरी करते माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत आज या ठिकाणी पुनरपी सेवेचा योग आजचे निश्चित येणारे महाराज काहीतरी कारणास्तव अनुपस्थित असल्यामुळे कदाचित ठरलं गेलं ही फाशी दुसऱ्याला पक्की बसणार नाही. मग ज्याच्या गळाला येईल तो निवडला पकडला आणि उभा केला. उठाला विठाला विठाला. आज देगलूरकर महाराजांची सेवा होती. रहाटी माझी नगडे काही 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 कदाचित अडचण आली असेल तुम्हाला कळवली असेल किंवा न कळवली असेल त्याची उचित जबाबदार आपण माझ्याकडे पुनरपी सेवेकरता आग्रह केला म्हणून मी म्हटलं की पूर्व पुण्य ठेवा गुरा मला. मग कदाचित आज आपल्याकडे हा चिंतनाचा योग आहे. मीही टाळण्याचा प्रयत्न केला पण मी सांगितलं ना पक्की बसल्यामुळे माझ्याकडे चलती फाशी. म्हणजे हे चिंतन करण्याकरता हा योग आला ना हा योग आला याच्याबद्दल मला वाईट नाही वाटत. म्हणजे असं वाटतं मनाला की एक सामाजिकता आध्यात्मिकता परमार्थाचे कानून कायदे या दृष्टीने असं होऊ नये. उठाला विठाला काही हरकत नाही. माझा प्रत्येक महिन्याला वारीला मुक्काम असल्यामुळे आधी मुक्काम आहे आणि मी हून फोन केला की महाराज आले का. मला त्यांना भेटायचे होतं आणि कीर्तन ऐकावं म्हटलं काय बिघडलं की महाराजांनी कीर्तन ऐकू नये का कोणाचं. या दृष्टीने मी आपणहून फोन केला आणि भानगड गळ्यात अडकून घेतली. उडाला विठाला विठाला. सेवेसाठी अभंग निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायचा कारण या ठिकाणी तुकोबारायच्या गाथ्याची अनुष्ठान साधना चाललेली आहे. मला वाटतं अभंगवाणी किंवा अभंग वाङ्मय हे तुकोबारेनंच लिहायला पाहिजे. आपल्या सर्व संतांनी अभंग वाङ्मय लिहिलेले नाही असं नाही. अभंग काव्य या दृष्टीने अभंग या सदरामध्ये जेवढं तुकोबारायला अभंग वाङ्मयामध्ये घवघवीत यश आहे इतर संतांना नाही म्हटलं तरी वावगं नाही. अभंग वाङ्मय प्रत्येक संताचं आहे पण आबाल वृद्धापर्यंत अज्ञानापासून सज्ञानापर्यंत नवे नवे मूर्खापासून पंडितापर्यंत पोहोचणारा संत म्हणजे तुकोबाराय. अभंग 4 चरणाचा आहे. तरी पण आपण जेवढं चिंतन करणं शक्य तेवढं चिंतन करणार. मी रात्री सुद्धा बोललो आता पुन्हा उच्चार करीत नाही. विठाला विठाला. आलो याची कारणाची बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया. तुकोबाराय आम्ही आलो म्हणून आपला परिचय देतात. आम्ही आलो. आता आलो म्हणण्यामध्ये 2 भाग आहेत. एक निमंत्रितही म्हणतो आम्ही आलो आणि एक अनिमंत्रित असताना सुद्धा म्हणतो आलो. मग तो कोणी असतो पण निमंत्रिताचा सन्मान असतो आणि अचानक आलेल्याचा सन्मान नसतो. पाहुणा होऊन आलेला पाहुणा त्याचा सन्मान वेगळाच असतो आणि गाडी चुकल्यानंतर पाहुण्याचं घर शोधणारा पाहुणा त्याचा दर्जा वेगळाच असतो.
आल्यानंतर हातामध्ये पिशवी असते त्याच्या, पाहुण्याला रामराम घालतो. पाहुणा पाहतो किती वाजले, शेवटची गाडी यांची निघून गेली वाटतं, मनात समजतो. मग त्याची थैली हातात घेत नाही, तो रामराम सुद्धा घेत नाही त्याचा. तो पुन्हा म्हणतो रामराम. मग म्हणतो एवढी थैली ठेवा, त्या पलीकडच्या खुंटीला ठेवा, पाणी द्या. म्हणजे तो तांब्या त्यातलं पाणी घ्या, एवढी थैली मध्ये ठेवा. केव्हा जाणार आहेत तुम्ही? मला अगोदर येऊ दे. म्हणजे अनिमंत्रित असणारा त्याचा सन्मान होत नाही. मग ती ईश्वर का असेना, विठाला विठाला विठाला. याला प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे पुंडलिकराय. भगवान परमात्मा वैकुंठाहून धावून आले, पंढरीत पोहोचले, जिथे पुंडलिकरायाची पितृसाधना चाललेली होती. तिथे पोहोचल्यानंतर भगवान म्हणतात, अरे मी आलो. आलो म्हटलं तर कोण ऐकायला तयार आहे? ऐकायला तयार नाही. अरे मी आलो. आलो म्हटल्यानंतर देवाने विचार केला, अरे माझ्या येण्याकरता यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमूर्तस्तुन्वन्ति दिव्यै सवयी वेदै सांग पदक्रमोपनिषदै गायन्ति यं सामगा. असा तो मी माझ्या येण्याकरता जो जन्म सहस्रातीसाठी आणि इंद्रादिका महाग भेटी तो परमात्मा. इथे आपण होऊन आलो, न बोलवता आलो. आल्यानंतर मी आलो आलो म्हणतो तरी हा सज्जन माझ्याकडे पाहायला तयार. आमच्या तुकोबाऱ्याला राग आला बरं का. काय पुंडलिका तुझं प्रेम काय होतं चाललंय रे म्हटलं. तुझं प्रेम काय होतं चाललंय म्हटलं. काय प्रेमे मातदासी आणि उभे केले विठ्ठलाचे. मी आलो म्हणतो त्या उभं केले म्हटलं. ऐसा कैसारी तू ती फक्त एवढं सांगता आलास ना, एक विठ फेकली याच्यावर उभा राहिला तरी तसा उभा राहू नको. मी म्हणेन त्याप्रमाणे तो उभा राहावं लागेल. म्हणजे उभा राहा दोन पायावर नाही, दोन पाय जोडून उभा राहा. असे हात करू नको, कमरेवर हात दे. इकडे तिकडे बघू नको, समदृष्टी ठेव. असं काही चिंतू नको, समवृत्ती ठेव. असा वारात असेल तो वारा. उठाला विठाला विठाला. मला म्हणायचं प्रत्यक्ष ईश्वर आहे, पण बोलवलं नाही, निमंत्रण नाही, म्हणून सन्मान केला जात नाही. या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात मी आलो. आनंद तुकोबाराय म्हणतात मी आलो म्हणजे माझ्या येण्यामध्ये अनेक प्रकार, त्यापैकी या ठिकाणी सहेतुक आलो. लक्षात ठेवा, माझ्या येण्याचे अनेक प्रकार आहेत. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. तुकोबाराय म्हणतात मी आलो. आलो म्हणण्यामध्ये तुकोबाराय परिचय देतात. तो कसा देतात? नामधारक मी आलो. कारण असं आहे, अपरिचित कोणीही कुठे जाऊ शकत नसतो. आपला परिचय आवश्यक असतो. आलो म्हणे तुका मी तुका आलो, नामधारक तुका मी आलो. असं म्हटल्यानंतर मग परिचय पोहोचतो की. आता आलो म्हटलं असताना तुमचा परिचय करा, तुम्ही नामधारक आहात. कुठून आलात तुम्ही आलात कुठून? बरं, तुम्हाला कोणी निमंत्रण दिलं होतं का? म्हणजे मालकानं सांगितलं होतं. तुम्ही जरी कोणी सांगितलं, मालकाने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं मालकाने? तुकोबाराय आता जगत कल्याणाची धोरणा तुम्हाला खांद्यावर घ्यावं लागेल. आमच्या इथे जगत चक्र चालवण्याकरता दोन व्यक्ती असतात. एक तर प्रत्यक्ष देव येतो आणि तेव्हा संत येतात. अगोदर संत पुढे जातात आणि ही जगत कल्याणाची धोरा खांद्यावर घेतल्यानंतर लोक त्यांची आज्ञा न मानण्यासारखे दिसले, अवहेलना करू लागले. मग ते देवाकडे येतात. देवा, धक्के खाण्याकरता मला पाठवलं का? म्हटलं आम्हाला कशाला पाठवलं? पुढं जा पुढे, तुम्ही जगत कल्याणाकरता जा. आता उपदेश करा लोकांना आणि त्यांचं कल्याण करा. म्हटलं कसं कल्याण करा? आम्ही लोकांना सांगू लागलो, हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळ.
जाण्याकरता खांद्यावर धुरा दिली तुम्ही, आम्ही घेतली. त्यांच्या कल्याणाचा त्यांना उपदेश करू लागला. बाबा हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं, हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं, तुम्ही कोण? तुकाराम महाराज. तुम्हाला कामधंदा नाही म्हणून आम्हाला कामधंदा नाही. आमच्या मागे मुलं बाळ घरदार शेती बोडी सुख उखळ मुसळ कप बशी साखर पत्ती हे सगळं आमच्या पाठीमागे. आमच्या पाठीमागे कधी भानगड आहे? तुम्हाला काही काम नाही म्हणून आमच्या पाठीमागे तुम्ही लागलात. हे पहा, तुम्ही हरी हरी म्हणायला सांगायची गरज नाही. जमलं तर घेऊ, जमलं तर घेऊ. म्हणजे जम्यात होते का? नाही तो नाही जम्या, आमच्या नादी लागू नका. विठाला विठाला. देवा एक तर खऱ्या दृष्टीने या भानगडीत फिरणारे आम्ही नाही. ब्रह्मपुरी वास करणी अखंड न देखी दो तोंड विटाळाचे तयाची या घरा नाही विषयाची आहे धारा आत्मबोधाची या ओरा पहुडला जो. इतकाच नाही प्रसंग राहतात का शस्त्रे वरी तोडिलिया देह अग्नि माझी पडिलिया चित्त महासुखी पहुडिलिया शेवटची नये वृत्तीवर या मायेने कशासाठी आणि एवढी अटी सोसाव्या. आम्हाला देहवृत्तीवर यावं लागतं जबरदस्ती. आम्ही देहवृत्तीवर राहणारे नाही. वृत्ती येता मग बळ लागे अनुहास गुंतले नेने बाह्य रंग अनुवृत्ती येता मग बळ लागे. काय झालं तो कुमार आहे इतकं का रागावलं? अरे आम्ही त्यांना उपदेश करण्याकरता समाजात उतरलो होता. मला लोक परत बोलू लागले. आम्ही म्हटल्याप्रमाणे हरी हरी तर म्हणत ना बोलत म्हणू लागले. महाराज तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो. कसं काय केलं पाहिजे? काय म्हणणे तुमचं? देवा अशी शक्ती दे मला. एक मोठी काठी घेतो. मला उठव उठव म्हटलं. जमत नाही जमत नाही. घाल मोडत काठी. बरोबर उठा मला विठ्ठल उठायला म्हटले. नाही जमत नाही. घालू काठी. अशी शक्ती घे देवा. भावभक्ती राहिली निदान भेवभक्तीने तरी विठ्ठल विठ्ठल म्हणतील. पण तसे देवा तू काय दिलं नाही. काय करू देवा इथे नाही शक्ती दंडोनी पुढं ती वाटे लावू यांना सरळच केलं असतं. पण करू काय देवा तू ती शक्ती दिली नाही म्हणून आम्हाला फक्त हात जोडून म्हणावं लागतं. काय म्हणावं लागतं? बाबा हो लागून या पाया विनवितो तुम्हाला करिताळी बोला मुखी नाम सकलाच्या पाया माझे दंडवत इतकंच म्हणता येईल. मग अशा वेळी तुकोबराच्या वेळी आपण आपल्याला हतप्रभ मानतात. मग याच्यानंतर परमात्मा ती धुरा आपल्या खांद्यावर येतो. म्हणून थोडीशी आठवण करा. आपला देश स्वतंत्र होण्याच्या वेळी दोन दल होते, एक नरमदल आणि गरमदल. तसं यावेळी सुद्धा नरमदल गरमदल दोन्ही दळ तिथे. संतांच्या द्वारा नत जमला आत्मकल्याण हित चिंतन तर भगवान परमात्मा म्हणतो हरकत नाही मी येतो म्हटलं. मग तो येतो घेऊन या चक्र गदा आणि हाती धंदा करीतो. मग तिथे मात्र लवतात सगळे. याच्या करता तो बऱ्या मुद्दा म्हणू लागले आम्ही या ठिकाणी आलो पण आल्यानंतर आम्ही कशा करता आलो? अरे विचारता निदान कुठून आलात काय आलात? उठारा विठाला काही येण्याची गरज नाही असं नाही. तीन गोष्टी जगाला गरज आहे. देव संत आणि शास्त्र या तीन गोष्टीची अत्यंत गरज आहे. एका विन एक कामाने शास्त्र असेल तर देव कळेल आणि शास्त्र असेल तरी संत कळतील. मग या तीन गोष्टीची अत्यंत गरज आहे. आणि आम्ही म्हणतो की आम्ही आलो उगी आम्हाला कोणी ओवायला तरी महाराज तुम्ही आला खरा थोडस थांबा तुम्हाला धोंडे देऊ म्हटले. धोंड्याचा महिना आहे तुम्हाला ओवाळू धोंडे देऊ म्हणजे धोंड्या पिंड्याच्या आम्ही नादी लागणार नाही. आम्ही आलो कशा करता आम्हाला विचारा. आणि किती लांबून आलो त्याचा तुम्ही विचार केला का? विठाला विठाला विठाला. अशी जगताची समाजाची स्थिती पाहिल्यानंतर आपला जिवंत परिचय देतात. बरं का मेल्यानंतरचा परिचय नाही. जिवंत परिचय देतात अभंगाच्या आलो
म्हणजे आम्ही कुठून आलो? वैकुंठाहून आलो. आम्ही वैकुंठवासी. म्हणजे महाराज असा परिचय बरा वाटत नाही, असा परिचय बरा वाटत नाही. एखाद्या महाराजांना पत्र लिहा बरं, श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी अमुक महाराज, उद्याला तुमचं कीर्तन आहे, असा परिचय लिहा बरे कोणत्या पत्रावर. एखाद्या महाराजाला लाल तर मी का मेलो को म्हटले, वैकुंठवासी मेलेल्याचा परिचय असतो, जिवंत माणसाचा. महाराज तो बरा, तुम्ही थोडस होश मध्ये येऊन बोला की आम्हाला. आम्ही भिवू लागलो. म्हटलं ती वैकुंठाची म्हटले की आम्ही विचार केला पुढचीच काही साधना करावी का काही वैकुंठवाची म्हटल्या. मग तुम्ही आम्हाला परिचय देता आम्ही वैकुंठवासी, हा जिवंतपणाचा परिचय का गेल्याचा? विठाला विठाला विठाला. वैकुंठ या शब्दाचा अर्थ लोक वैकुंठ नाही, निज वैकुंठ सुद्धा नाही. वैकुंठ म्हणजे स्वरूप वैकुंठ. कारण वैकुंठ पुरुष प्राण या नामामध्ये विष्णू सहस्रनाम भाष्यामध्ये आचार्य लिहितात, विकुंठा गती येत वैकुंठ परमात्मा. ज्या ठिकाणी गती कुंठित होते त्याला म्हटलं जातं वैकुंठ. तो कोण? तो परमात्मा. ज्ञानोबा विचार, ज्ञानोबा हीच व्याख्या करतात. ज्ञानोबा हीच व्याख्या करतात वैकुंठ. ज्ञानोबा हीच व्याख्या करतात. ज्ञानोबा ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरिहा आम्ही वरतून खाली उतरण्याची कल्पना करू नका. वैकुंठ एक लोक सुद्धा आहे. काही लोक त्याला गोलोक अशी कल्पना करतात, काही लोक त्याला वैकुंठ अशी कल्पना करतात. शास्त्रता वैकुंठ एक लोक सुद्धा आहे. निजलोक म्हणजे निज म्हणजे परमात्मा आपला राहण्याचा लोक. निज वैकुंठ म्हणून वैकुंठही आहे. ज्ञानोबा म्हणतात तसं नाही. हरी हा वैकुंठ, ज्या ठिकाणी गती कुंठित झाली अशा प्रकारचा अशी जी स्वरूप स्थिती आहे, अशा स्वरूप स्थितीहून आम्ही खाली आलो. आम्हाला यावं लागलं. आणि यावं लागलं याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक तर मालकाचा आग्रह आणि दुसरी आमच्या अंतःकरणाची भूमिका. मालकाने सांगितलं तो बरं आहे, आता तुम्हाला जावं लागतं. न तुमच्याकडे जमलं तर आम्हाला सांगा ना. हॅलो 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 कोण? तो कोण? हो हो. का बोलता? आता लोक आम्हाला काही दात देत नाहीत, लवकर या म्हटले. आता आम्हाला फोन करत ताबडतोब येतोच म्हटले, पण आता तुम्ही जा. विठाला 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 म्हणजे वाईट वाटायची स्थिती नाही. वैकुंठवासी म्हटल्यानंतर मला धक्का देण्याची आणि काही आवश्यकता नाही. धक्का बसतो तो भाग वेगळा, कारण हा असली परिचय आहे. आपण कोण आहोत? आपण वैकुंठवासी आहोत. आजपासून लक्षात घ्या, वैकुंठवासी आहोत आपण. काही काही ठिकाणी मोठ्या गमतीचा परिचय मिळतो. विठाला विठाला पत्र असतं, त्याच्यात लिहिलेलं असतं अमक्याला अमक्या दिवशी इतकी वाजून इतकी मिनिटानं देव वाचण्यात आली. पण ते दारू पिऊन 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 मेलेलं होतं. आणि लिहिणारे काय लिहितात? देव आज्ञा दे. मग इतका बावळट देव आहे. अशाला आज्ञा दे नाही का? ते म्हणाल मग चुकीचं का? अत्यंत चुकीचं आहे. पत्र लिहायचं ठरलं तर आजपासून लक्षात ठेवा, यांना यमाज्ञा झाली ती कोण्या भूता राक्षसाला होते. उठाला विठाला त्याला देवाज्ञा देईल. तसं वैकुंठ म्हटल्यानंतर वैकुंठवासी म्हणून मनाला अशुभ मानायची गरज नाही. वैकुंठ म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. त्या स्वरूप स्थितीमध्ये आम्ही होतो. आम्हाला इथे येण्याची गरज नव्हती. एक तर आमच्या मनाची भूमिका बदलल्यामुळे आम्ही आलो. आणि मुळात खरं पाहिलं असताना मालकाने सांगितलं, एका ठिकाणी होऊ लागले, आम्हाला यायचं नव्हतं पण आम्हाला धाडलं म्हणजे.
तुका म्हणे माझा झाडीले निरोपा, तुका म्हणे माझा झाडी. शालाक माणूस असतो ना, तो लोटून गेलो तरी पडत नसतो, घसरत नसतो. तुम्हाला एक उन्मत सांगू का? मांजर एखाद्या उंच वर बिल्डिंग वर झोपलेला असतो, त्याला अचानक ढकलून देते, 4 पायालाच पडते, पाठीवर कधी पडत नसतो. त्यांच्या लक्षात आलं, माझ्याही लक्षात आलं, आता पुढे काय? त्यांनी चालू बदलून दोघंच तेरी बिच्चू बरे मेरी चुक्कीची मुक्ती होती. चला तुका म्हणे मग झाडीले निरोपा, तुकोबराय म्हणतात आम्हाला पाठवलं, मालकाने पाठवलं, जा तुकोबरायचा. ठीक आहे, म्हणजे मला तुम्ही आपण आपल्याला लायक कसं समजलं येण्याकरता? मालक जा म्हटले, पण तुम्ही आपण आपल्याला लायक कसं समजलं? म्हणजे कोण लायक आहे? या कार्याकरता लायकी कोणाजवळ आहे? लायक असणारे तेच पुरुष आहेत, सर्व नाही. त्याच्यामध्ये एक सूक्ष्म अजून एक आणि गुप्त आहे. मालकाला पाठवल्यानंतर सुद्धा कदाचित आम्ही ना म्हणून इशारा दिला असता, पण आम्ही बघितलं मालकाचं पाठवणं बरोबर आहे. आणि यांची ही दिसतात, यांची अवस्था बी पाहिल्यानंतर असं वाटतं की बुडत हे जन नदी खरी डोळा आणि येतो कळवळा म्हणून या, येतो हिताचा कळवळा आणि पडती हाती म्हणून काळा. यांची स्थिती पाहिली आणि आमचं मन राहवलं नाही. मालकही जा म्हटले आणि आम्ही निघालो. म्हणतात यद्यपि आम्ही वैकुंठवासी तथापि आलो, आम्हाला आमच्या स्वरूप स्थितीमध्येच राहणं परवडतं. जसं जो आपले निरागरपणे इंद्रभुवनाचे पाबळे म्हणे, तो रंजी किवी पालवणी भिल्लाचे नाही. आपल्या बुद्धिवैभवामध्ये, आपल्या स्वरूप व्यवहारामध्ये मध्येच आनंद लुटणारे आम्ही, आम्हाला धक्के खाण्याची गरज होती? या भिल्लाच्या झोपडीत आम्ही शिरणारे आहोत नाही, पण आमचं मन कळवळलं. आणि मालकांना सांगितलं तो गोवारा नुसतं मनात तळमळण खळबळ करू नका, यांच्या करता नका, तुम्हाला जाऊ. म्हणून येतात ते कोण येतात? मुक्त पुरुष येतात, सगळे येऊ शकत नाही. अशी तळमळ मुक्त पुरुषाच्या अंतःकरणामध्ये. समोरचा माणूस बुडतोय नदीमध्ये आणि तुम्हाला इतक्या पाण्यात सुद्धा जायची सवय नाही, काय तळमळेल किंमत येते? अरे 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 मुळच पडतो, अरे मग उडी मारली नाही म्हणतं, मला पोहता येत नाही, मग तळमळीला काही किंमत येते? अरे तळमळ करणार तो पाहिजे, थांबा थांबा थांबा, मी कपडे काढतो, राहू द्या कपडे. तशी थोडी माझी त्याला वर काढलं तर तळमळ करायला नुसती खळबळ पोटात आणि तळमळ तोंडात काय उपयोग? तरबी ठीक त्याच्यामध्ये. आम्ही आलो आम्ही आपल्या स्वरूपस्थितीहून आलो. पण महाराज आमचं एकच कारण येण्याचं, हे लोक निष्कारण काळाच्या डबऱ्यात चाललेले आहेत आणि आपण इथे कशाला याची ना खबर नाहीये. गावा जया लागी आली ती पांडवा, तो कार्या सगवा दुनिया. आम्हाला याची परिस्थिती तुकोबरा अर्थात परिस्थिती म्हणतो या सर्वसामान्यांना म्हटले काय करावं. श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदामध्ये प्रसंग आहे. सृष्टवा पुराण विविधांगती आत्मशक्त्या वृक्षांतरी सुपशून खगदंशभत्या तैस्तैरतुष्ट हृदयं पुरुषं विधाय ब्रह्मावलोक दिशनं मुदमापदेवा. पाहिलं सृष्टीचा प्रारंभाचा इतिहास आहे. 83,92,999 युनिटचे प्राणी निर्माण केले, एवढे जीव निर्माण केले आणि त्या परमात्म्याने सिंहावलोकन केलं. हे बघू यांच्याकडे कोणालाच खबर नाही की कोण निर्माण करणारा, आपण कशा करता आलो, आपल्याला कुठे जायचंय, काय बेखबर गेलं. वाईट वाटलं की अरे अरे खोदा पहाड और लिकडी हुआ. एवढा प्रयत्न केला शेवटी काही पत्रामध्ये म्हटलं. याला कोणालाही खबर नाही कोण निर्माण करणार आहे, कशा करता आपण निर्माण झालो, काहीच खबर नाही. ऐकिया देखून सृष्टीचे सुख नवातेचे भगवंताचे म्हणून मानव्या प्रकृतीचे आदरे अति निर्मिले. मोठ्या सायासानं बनवलेला प्राणी बरं काय. मनुष्य प्राणी म्हणजे भगवंतानी आपली स्वतंत्र बुद्धी खर्च करून, स्वतंत्र मटेरियल खर्च करून बनवलेला प्राणी बरं का. हे मटेरियल कोणत्याच मडक्याला लागलं नाही. विठाला विठाला
कधी कधी देवाला म्हणतात. देवा लक्षात ठेव, नवा नवसाची झालो तुझाची वाणीची. देवा आम्ही तुझे नवसा सारखाचे आहोत आणि याच्यानंतर तुझं आमच्याकडे लक्ष असतं पाहिजे, आम्ही वाया जाऊ नये. आम्ही नरकात आता काही येईल तुझ्या हातात करून चाल देवा. आम्ही नरकाला गेलो, आम्हाला कळालं नाही कोणत्या प्रकारे स्कंदाला तू साधन, आणि नरकाला गेलं तर तुला काय मिळेल त्याच्यामध्ये, काही तुझ्या हातात. आम्ही तुझे नवसा असायचेच आमच्याकडे लक्ष राहू दे, नाहीतर आम्ही जर नसतो तो तुला कोणी विचारलं असतं. नवा नवसाची झालो तुम्हाची वाणीची, कोण तुझे नाम घेते देवा पिंडदान देते. कोण होते मागे पुढे तुझे बोलाया रोकडे. आपल्याच लेकराला मांडीतून जसे आई बाप खूप आनंद भोगतात तसं देवा तुकापणे पांडुरंगा कोणा घेता शिवसंगा, तो कोणाला मंडीवर घेऊन आनंद मानला असता. आम्ही आहोत नवसाचे याचे म्हणून बोले याचा करता म्हणतो कुमारा मुद्दा म्हणू लागे देवा. आम्ही आलो म्हणजे का आलो, कशा करता आलो याच्याकडे लक्ष पाहिजे. आणि आम्ही निर्माण झालेलो आहे, आम्ही कशा करता, आम्हाला कशा तू निर्माण केलं याच्याकडे सुद्धा तुझं लक्ष पाहिजे. हो, आम्ही कुठे आमचा पाय घसरू नये याची नजर सुद्धा तुझ्याबरोबर पाहिजे. तू आमच्याकडे अगदी बारकाईनं पाहिलं पाहिजे. आम्ही वाया जाऊ नये याच्याकरता तू आमच्याकडे लक्ष दे. म्हणून तो कुमार या ठिकाणी मुद्दाम बोलतात, आम्ही आलो मुद्दाम आणि आपल्या स्वरूप स्थितीवरून खाली आलो, वैकुंठावरून आलो खाली. आम्ही वैकुंठवासी आलो. महाराज आलात ते कशा करतात नाही याची कारण. काही माणसं येतात आणि जातात पण त्याला काही खबर नसतं. कुठे गेले होते म्हटलं, उगच गेलतो म्हटलं. अरे गेलतात कुठे म्हटलं, या येरीच गेलतो म्हटलं. अरे पण गेलात कुठे हे काही सांगता येत नाही, जाता येतं तर काही काय घ्यायचं काही नाही, जायचं म्हणजे कुछ भी नाही. अशी माणसं पुष्कळ येतो. मग सहेतूक नाही या ठिकाणी तो बोलायची. आम्ही आलो म्हणजे उगीच कर्मच नाही होणार असं नाही. आमच्या येण्यामध्ये एक मोठा जबरदस्त हेतू आहे म्हणून मुद्दाम अभंगाच्या प्रसन्न करण्यास सांगू लागले. याच कारणाशी आलो. विठाला 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 विठाला. तुमचं येण्याचे नेमकं जे कारण आहे याच कारणाशी, ते कोणतं कारण आहे म्हणून तो गोवारा याच अभंगाच्या प्रथम चरणाच्या उत्तरार्धात मुद्दाम बोलू लागले. बोलिले जे ऋषी सात भागे वर्ताया आलो. जे ऋषी बोलले ते वर्तन करण्याकरता आलो. जे ऋषी बोलले ते खरं वर्तन करण्याकरता आलो. जे ऋषी बोलले खरं असून कसं पाहिजे, कोणा ते खरं असून बरं असलं पाहिजे. भावी वर्ताया आलो, नाही तर वर्तन करण्याकरता दंडा घेऊन सुद्धा वर्तनच आहे, तसं नाही. भावी वर्ताया आलो. कोण बोलले म्हणजे ऋषी बोलले. आता कोणते ऋषी बोलले, कोणत्या ऋषीकडे तो कुमारीची नजर आहे कोणाचं. करावं लागेल ऋषी कोणाला म्हणतो. ऋषी माणसातलेच असतात का वेगळे कोणी असतात. वरतून कुठून वरच्याला पतन कुठून आलेले असतात तिथे राहतात का खाली पाताळातून येतात तिथे राहतात. ऋषी कोण असतात, बाकी काही भानगड पाहिजे गरज नाही. ऋषी गच्छती तत्त्वं ज्ञानम यत्र ऋषी. ज्यांच्यामध्ये स्वस्वरूपाचं ज्ञान गतात हे त्याला ऋषी म्हटलं जातं. ऋषी गतौ गतीर ज्ञानम. ज्यांनी आपल्या स्वरूपामध्ये ज्ञान ज्यांच्या गतात आहे त्यांना म्हटलं जातं ऋषी. अशी ऋषी पुष्कळ आहेत, हजारोच्या संख्येने ऋषी आहेत. बघ महाराज, तुम्ही बोललेले जे ऋषी, लिहिलेले जे ऋषी नाही, बोलिले जे ऋषी, जे ऋषी बोलले. मग आता जे ऋषी बोलले, बोलले ते ऋषी का ऋषी बोलले. जे जे बोलले ते ऋषी. मग तुम्ही आम्ही ऋषीच आहेत की बोलतो की आम्ही बोलतो नाही. बोलता सुद्धा यायला म्हणजे सगळ्याला बोलता येत नाही आणि सर्वांची एक भाषा नाही. बोलत असताना आपण पाहतो सर्वांना सारखं बोलता येत नाही. वाणीमध्ये दोन प्रकारचे, एक व्यक्त वाचा आणि एक अव्यक्त वाचा. एक व्यक्त वाचा आणि अव्यक्त वाचा. मनुष्य प्राणी सोडला तर संपूर्ण प्राणी मात्रांची अव्यक्त वाचा आहे. मग ते कीट पतंगापासून, पाल सरड्यापासून, पोपटापासून जेवढे प्राणी आहेत, 4 पायाचे, 2 पायाचे, 8 पायाचे, जेवढ्या पायाचे सर्वांच्या जवळ आपली भाषा आहे. नाही असं नाही. गोठ्यातलं वासरू ओरडल्याबरोबर काही नाही कळतं ते हंबरतं.
त्याची भाषा तिला कळते. प्रत्येक प्राण्याची आपापली जे बंधू बांधव त्यांना परस्पर भाषा कळते नाही असं नाही. पण या ठिकाणी जी जी अशी बोलणार आहेत त्यांचा आणि बोलणार आणि तुकोबाराला अभिप्रेत नाही. म्हणून बोलिले जे ऋषी मानव सुद्धा नाही. जे अतिमानव त्या वर्षी म्हटलेले आमच्या इथे मानव नाही. ज्यांनी मनुष्योत्तमाला ओलांडून देवत्व प्राप्त केले असे अतिमानव म्हणजे ऋषी. म्हणतात पहा कालवशात आम्ही पाहिलं जे परमार्थ मार्ग आहेत जे वैदिक मार्ग आहेत या मार्गाकडे पाहिलं असताना असं वाटलं की कालवशात हे मार्ग सुद्धा मलिन झालेले आणि त्याच्यामध्ये आम्हाला येण्याची गरज आहे. म्हणतो तुकोबाराने एका ठिकाणी निर्देश केला मुद्दा उदरावया मार्ग मलिन झाले साधन मलिन झाले. म्हणून तुकोबाराने कधी कधी म्हणावं लागलं प्रत्येक साधनाच्या तुम्ही नादी लागत जाऊ नका. शास्त्र सिद्ध आणि संत शुद्ध केलेले मार्ग त्या मार्गाने तुम्ही चाला. म्हणून तुकोबारा म्हणतात शास्त्र सिद्ध मार्गाला आम्ही स्वच्छ केलेलं आहे. आम्ही सांगतो त्या मार्गाने तुम्ही या तुम्हाला निश्चित परमात्मा प्राप्ती होईल. भरवसेनी भेटे पांडुरंग विश्वास ठेवा. आम्ही त्या मार्गाने आणि चालतो त्याच मार्गाने तुम्ही या. भरवसेनी भेटे पांडुरंग महाराज तुमचा मार्ग परमात्मक आहे कशावर. तुमचं साधन बाधित होणार नाही कशावर. तुमचं साधन पूर्व ज्ञातच असेल कशावरून. कारण परमात्मा त्याच्यामध्ये असतं जे अनधिगत असावं आणि इतर प्रमाणाच्या द्वारा बाधित होणारं नसावं त्याला म्हटलं जातं परमात्मक साधन. त्याला परमा म्हटलं जातं. आमचे साधन इतर प्रमाणाच्या द्वारा बाधित होत नाहीत आणि पूर्व कोणाच्याही द्वारा ज्ञात नाहीत म्हणून अनधिगत असून जे बाधित आहे त्यालाच म्हटलं जातं प्रमा. म्हणून तुम्हाला सांगू लागलो आम्ही ज्या मार्गाने चाललो त्याच मार्गाने तुम्ही या. महाराज तुमचा मार्ग वेदमार्गे मुनी गेले त्याचे मार्गी चालिलो. ऋषीमुनी ज्या मार्गाने त्याच मार्गाने मी चालतोय आणि म्हणून तुम्हाला विश्वासपणाने सांगतो तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेनी भेटे पांडुरंग. म्हणून त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा संशय नाही. तर तुकोबारा इथे आल्यानंतर विचार करतात बोलले जे ऋषी आम्ही आलो या ठिकाणी ऋषी जे बोलले तेच 7 भागे वर्तन करण्याकरता आम्ही आलो. आता जगभर ऋषीला आपल्याला शोध करण्याची गरज नाही. पुराणांतरी हजारो ऋषींची संख्या आहे एक नाही. आपल्याला या ठिकाणी आपल्या वैदिक पद्धतीनं ऋषी शोधावी लागते. त्यात तुकोबाराने इष्ट कोणते ऋषी आहेत जे बोलिले आणि ते 7 भाई वर्ताय आम्ही आलो. आमचे इथे 2 विभाग होतात. एक नास्तिक विभाग एक आस्तिक विभाग. आस्तिक विभागामध्ये सुद्धा न्याय वैशेषिक सांख्ययोग पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा यांचं प्रत्येक ऋषी करतेच बरं का. असं समजू नका. आपण म्हणत असतो की तावत ग्रजंती शास्त्राने जम्मुका विपनीयता नगरजती महाशक्ती यावत वेदांत जरी अजिंक्य शास्त्र वेदांत शास्त्र आपण म्हणतो आणि ते अद्वैत वेदांत. हे संपूर्ण जेवढे शास्त्रकार आहेत आणि यांचे शास्त्र हे आपल्याला वेदांती म्हणतात आणि ते सुद्धा कसे म्हणतात अद्वैती पण वेगवेगळ्या पद्धतीनं. कोणी विशिष्ट अद्वैती मानतो कोणी द्वैताद्वैती मानतो कोणी केवळ द्वैती मानतो कोणी केवळ अद्वैती मानतो. पर्यायाने हे अद्वैतीच आहेत पण विशिष्ट विशुद्ध द्वैताद्वैत अद्वैतीच आहे. आपण आपल्याला वेदांती म्हणतात नाही असं नाही. मग आपल्याला तुकोबारा आहे बोलिले जे ऋषी हे तुकोबाराचे ऋषी कोणते असतील शोधावं लागतील बरं काय. आपण ज्या शास्त्राला पूर्वपक्ष कोटीमध्ये टाकतो न्यायशास्त्र वैशेषिक शास्त्र
न्यायशास्त्राचे ऋषी गौतम महर्षी, वैशिक शास्त्राचे ऋषी कणाद महर्षी, सांख्यशास्त्राचे ऋषी कपिल महर्षी, योगशास्त्राचे पतंजली महर्षी, पुरी मीमांसाचे जैमिनी महर्षी, अद्वैत वेदांताचे भगवान व्यास महर्षी. आता हे तर आस्तिक शास्त्रांचे 6 महर्षी आपल्या समोर आलेले होते. समान तंत्र न्यायानं 3च कल्पना करा, आपण प्रत्येकाचं वर्गीकरण केलं तर हे 6 महर्षी. काय तुकोबाराला न्यायाचा सिद्धांत मान्य नसावा, काय वैशिष्टिकाचा सिद्धांत मान्य नसावा, काय पतंजलीचा सिद्धांत मान्य नसावा, काय जैनिचा सिद्धांत मान्य नसावा. हे पहा, प्रत्येक हे आस्तिक आहे आणि आस्तिक असून आमच्या तुकोबाराला मान्य आहे, अद्वैत संप्रदायाला मान्य आहे म्हणून तुकोबाराला सुद्धा मान्य आहे. पण जे ऋषी बोलले ते 7 भागे वर्ताया, यापैकी कोणाचं मत म्हणजे तुकोबाराचं मत. विठाला विठाला विठाला. सौतीचं पोरगण आपलं पोरग दोन्ही मुलंच आहेत. हा माझा मुलगा, हा हा सुद्धा माझाच आहे. सुद्धा का? सौतीचा मुलगा तिला हा सुद्धा माझाचा सुद्धा कसा करतात म्हणजे तिथं नाही तो. तसं या ठिकाणी तुकोबाराला सर्व ऋषी आपल्या जवळ घेतलेले, सर्व आस्तिक जेवढे महर्षी आहेत तेवढे जवळ घेतले. मी नास्तिकाकडे गेलो नाही, जैन बौद्धातिकाकडे गेलो नाही, त्यांच्या 4 शिष्याकडे सुद्धा गेलो नाही. फक्त आस्तिक शास्त्राचा विचार करायचा आणि आस्तिक शास्त्राचा विचार करीत असताना काय तुकोबाराला न्यायाचा सिद्धांत मान्य नाही, जरूर मान्य. प्रत्येक शास्त्र आपापल्या पद्धतीनं आत्मसाक्षात्काराकरता जन्माला आले आणि यापैकी कोणतेही शास्त्र असो आस्तिक शास्त्रातलं कोण्याही शास्त्रातले आणि कर्ते अज्ञानी नाही. प्रत्येक ऋषी आहे, गौतम महर्षी आहे, कणाद तेवढं ऋषित्व आपल्याजवळ येत नाही. कणादाला कणाद का म्हणतात माहिती का? शेतकऱ्यांनी खळ वगैरे केल्यानंतर मात्र सुद्धा काढून नेल्यानंतर खळ्यातलं जे काही भोवताली आणि धान्याचे कण दाणे भोवताल पडलेले ते वेचून आणायची, भिजून खायची आणि त्याच्यावर आपली उपजीविका चालवायची आणि शास्त्र लिहायचं. सामान्य समजले आहे म्हणून कणांनी वाचली ती कणा त्याला म्हटले. कण आणि वेचून खातात अशी त्यांची उपजीविका होती म्हणून कणा नक्की ती कणा म्हटले. आपण पहा, गौतम महर्षी यांचा काही अधिकार कमी नाही. म्हणजे पूर्वपक्षी कोटीमध्ये असले म्हणजे आपले ऋषी ते येतात. नास्तिक कदाचित आपले न म्हटलं चालेल, पण आस्तिकाला सुद्धा नाही आपल्या म्हणणं तसं म्हणता येईल. तसं गौतम महर्षी तुम्हाला एक नंबर सांगतो. विठाला विठाला विठाला. गौतम महर्षीने काशीला राहिलं, गंगेच्या किनाऱ्याला झोपडी बांधलेली, दिवसभर शास्त्र चिंतन लिखाण चाललेलं. फक्त 12 वाजता भिक्षा मागण्याकरता काशी नगरीत जायचं, नाही तर मग काशी नगरीत जायचं काही कामच नाही. बाहेर गंगेच्या किनाऱ्याला झोपडी बांधलेली. तदे गोवंश शिव केवलो हम, आपल्या मजेत आपल्या मस्तीत राहायचं. दारूचा टाइम म्हणजे 12 वाजायला भिक्षा मागण्याकरता जायचं. प्रथम जायचं अन्नपूर्णेकडे भिक्षा मागायला जायचं. फक्त 5 घर भिक्षा मागायची आणि त्याच्यावर आपला निर्वाह करायचा. आणि तेवढं काम झालं की आपली लेखणी भले आणि आपण भले, त्याच्यात सगळ्याचे चांग भले झाले. गंमत अशी, एके दिवशी भगवान शंकर भगवती पार्वती आपसामध्ये चर्चा चालली. का हो, एवढे मोठमोठे महात्मे ऋषी महर्षी आहे, तुमचा विश्वास कोणत्या ऋषीवर आहे? तुमच्या जवळ अंतर्गत तुम्हाला ऋषी कोण वाटतो? म्हटले वेळ आल्यावर कळ तसं सांगता येणार.
गौतम महर्षी दररोज ठरल्याप्रमाणे 12 वाजता भिक्षा मागायला जायचं. भिक्षा पात्र हातामध्ये घेतलेलं आणि डोळे झाकून शास्त्र चिंतन करीत करीतच गावात शिवाय. इकडे तिकडे बघायचं सुद्धा नाही. गंगेचा किनारा, खूप उंच उंच खड्डे, आपण ज्याला वताळ म्हणतो, खूप ओढे असे आणि कुठेतरी वरतून जाण्याकरता असा मार्ग, इकडे खोल इकडे खोल, दररोजचा मार्ग. पण याने मात्र लिखाण करता करता ठेवून द्यायचं, हातामध्ये ते आपलं भिक्षा पात्र घ्यायचं आणि डोळे झाकून चिंतन करीत जायचं. एक दिवशी जाता जाता पाय घसरण खोल बरीच जाऊन पडले गौतम महर्षी. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. भगवती पार्वती म्हणते अन्नपूर्णेला, का ग तुझ्याकडे गौतम आला होता का? म्हटले नाही, या 2 दिवसात आला. अगं माझ्याकडे आला नाही. काय कारण आहे? म्हटलं दररोज भिक्षा मागण्या करता येतो. मी का सांगायला, यांचा दर्जा किती मोठा आहे तुम्हाला कळेल. पूर्वपक्षाचे कोटी असते, कोटीचे असते तरी पण त्यांचा दर्जा कमी नाही. हे अज्ञानी जन नाहीत कोणी, हे विषय आहे. मग काय केलं पाहिजे? भगवती पार्वतीनं भगवान शंकराला बोलून घेतलं. सांगितलं, अहो आज 3 दिवस झाले तो गौतम कुठे गेला याचा पत्ताच नाही. सगळं जीवाचा तो सांभाळ तुम्ही म्हणून घेता आपल्याला, आणि तो बिचारा कुठे याची खबर नाही. आज भिक्षा मागण्या करता 3 दिवसापासून आलेला नाही. आज 4था दिवस, एके दिवशी आलेला नाही. बरं आता मी काय करू त्याला? मी काय करू म्हणजे? तुम्ही सर्वांचा सांभाळ करता ना, काय करू म्हणजे? बरं काय करत बघतो. शोधांती कळालं की गौतम महर्षी खोल दरीत जाऊन पडले. पण चिंतन चाललं. मी पडलो, खाली घसरून पडलो याची खबर नाही, चिंतन चाललेले. तो कळालं. भगवती पार्वतीला राग आला. काय तुम्ही करता व्यवस्था जगाची? म्हटले बिचारा महात्मा, काय तुम्हाला मागतो? तुला काही माडी हवी मागतो का? तू एक भिक्षा मागण्या करता येतो आणि तू पाय घसरून त्या दिवसातून पडलेल्या जरीमध्ये तो मेला का जीवन याची तुम्हाला खबर आहे? आणि सकळ जीवाचा तरी तो सांभाळ वारी वा. मग काय म्हणणं आहे त्याची व्यवस्था बघा काय होती. भगवान शंकराने 2 दूतांना बरोबर घेतलं. मनुष्य रूपात आले, त्यांना वर काढलं. वर काढल्यानंतर पाहिलं काय खराबी आहे का? काही यांची सब जादू घुमाई नसते. सगळे अगदी अंगावर हात फिरवला की सरळ झालं, सगळं व्यवस्थित, काही नाही. भगवती पार्वती म्हणतात, अहो त्याला विचारा तुम्ही का पडले? तुम्हाला कोणी मारलं, ढकलून दिलं का? आजच का पडले? नेमकं काय कारण आहे? विचारलं महर्षी, आपण कसे पडलात? म्हटले मला काहीच खबर नाही. मी आपल्या चिंतनात तल्लीन होतो. चिंतनेची झाले न लगे अन्न पाणी आणि तुकडा मणी मणी समान. पार्वती रागावल्या भगवान शंकर. अहो त्यांनी डोळे झाकले म्हणजे तुम्ही त्याची व्यवस्था करू नये का? ते म्हटलं तू कशी बोलतो? तुझं तुला कळतं का? म्हटलं त्याने डोळे झाका, मी कशी व्यवस्था करावी? हे पा, तुम्हाला माझं म्हणणं आहे, त्याने वरचे डोळे झाकले तरी त्याला पायाला डोळे द्या म्हणजे. अगं पण सत्य आहे, त्याला पायाला डोळे द्या म्हटले. वरचे डोळे चिंतन काही झाकले तरी हरकत नाही, पायाच्या डोळ्याने रस्ता पावन जाऊ. उठाला विठाला भगवान शंकर गौतम महर्षीच्या 2 पायाला 2 डोळे दिले. तेव्हापासून त्यांचं नाव अक्षपात असं नाव आलं. पादयोः अक्षिणी इति अक्षपात. ज्यांच्या दोन्ही पायाला डोळे त्यांना अक्षपात असं नाव. म्हणून आद्यशंकराचार्य तर्कपादामध्ये ब्रह्मसूत्राच्या या दोघांचं नाव घेतात त्यावेळी मोठ्या म्हणतात इति कणभक्षाक्षचरणा. म्हणजे कणभक्षाक्षचरणा, अक्षचरण म्हणजे गौतम आणि कणभक्ष म्हणजे कणा, या दोघांचा उल्लेख करतात. इति कणभक्षाक्षचरणा. म्हणून त्यांच्या दर्शनाला सुद्धा काय दर्शन नावानं अक्षपात दर्शनम. आद्य दर्शन करायचा एका लाईनीने विचार केला तर अद्वैत सिद्धांताला हे समरस नाही. प्रत्येकाचा आपला पर्याय द्वैत आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचा तो वेगळा असा भाग वेगळा, पण पर्यायने हे द्वैती आहे. याच्या करता
यांच्याशी आपलं नातं जुळणार नाही असं तुकोबाराच्या लक्षात आहे. मग म्हणे महाराज तुम्ही 7 भावे वर्तन करण्याकरता आले ते ऋषी कोण? विठाला 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 विठाला. या 6 पैकी अद्वैती सिद्धांत मान्य असणारा एकच ऋषी ते म्हणजे भगवान व्यास आहे. जैनीच्या मताशी आणि सहभागी नाही. याच्यानंतर पुन्हा कणाद गौतमाच्या मताला सहभागी नाही. पतंजली जैमिनी यांच्या मताला सहमत नाही. सामताशीचं आपल्याला एक फक्त अद्वैत सिद्धांताचा रक्षक असणारं असं शास्त्र म्हणजे कोणतं? अद्वैत वेदांत शास्त्र. याचे कर्ते म्हणजे भगवान व्यास. या ठिकाणी तुकोबाराचा एकमेव निर्देश असेल आस्तिकापैकीच भगवान व्यासाकडे ऋषी म्हणून. आता कोण काय बोलिले, कोण काय बोलिले, कणात कशी बोलिले, व्यावहारिक दशेत कसे बोलिले, परमार्थ दशेत कसे बोलिले, आपल्या साधनेत कसे बोलिले, आपल्या पदपदार्थात कसे बोलिले, आपल्या सिद्धांतात कसे बोलिले, आपल्या प्रक्रियेत कसे बोलिले, हे सर्व विवेचनीय टाइम असल्यावर. विठाला विठाला विठाला. 7 वर्षाया आम्ही आलो. कशा करता? खरोखर त्यांनी जी आणि वर्तन केलं ते आम्ही वर्तन करण्याकरता. त्यांनी ज्या मताची स्थापना केली त्या मताची स्थापना केल्यानंतर आम्ही त्याच मताचं अनुक्रमण करणार आहे. या मताचं अनुक्रमण आम्ही केलं. ज्ञानोबाला विचारा, तैसा व्यासाचा मागोवा घेत. ज्ञानोबा म्हणतात आम्ही व्यासांचा मागोवा घेतला, कणादाचा मागोवा नाही. आणि घेतला तर मागोवा घेता येईल, अनुसरण करता येईल, अनुकरण करता येणार. कारण अनुसरण करणं आणि अनुकरण करणं याच्यामध्ये फरक आहे. अनुसरती म्हणजे केवळ मागे जाणे, त्यांच्या मागे 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 जाणे हे अनुसरण. पण तंतोतंत पायावर पाय देऊन चालले याला अनुकरण म्हणतात. डोळे झाकून त्याच्या मताचं अनुकरण करता येईल असे कोण आहे? भगवान व्यास. असं का? जे वैदिक मत आहे ते आपलं आहे. तुम्हाला सांगू, भगवान भाष्यकार संख्याला म्हटलेले की अवैदिक मिळतात, हे अवैदिक मत आहे म्हटले, वेद संमत नाही. कणादाला अवैदिक मिळतात, जैनिनीला सुद्धा अवैदिक मत म्हणून मानतात. एवढं अद्वैतावर ज्यांचं निष्ठावंत प्रेम आहे असे भगवान व्यास. आणि भगवान व्यासाने जे मत स्थापित केलेले त्याचे मानते उपभोगते तुकोबारा. विठाला विठाला विठाला. महाराज तुकोबारा कसं कुठे बोलता तुमच्या लक्षात आहे का? नुसतं अद्वैत 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 म्हणून तुकोबारा करत तुम्ही आमच्यात म्हटले असं कसं म्हटले? तुम्ही थोडसा विचार करा. मान्य मला ते सुद्धा, पण तुकोबाराची भूमिका त्या काळात ते कोणते याच्याकडे न जातं. अद्वैती तो माझे नाही समाधान, मला अद्वैत आवडत नाही. पण यावेळी तुकोबाराचं रहस्य बोलण्याचं काय? तुकोबाराला सगुण स्वरूपाचं चिंतन करण्याची मनामध्ये प्रगाढ इच्छा आहे आणि सगुण स्वरूपामध्ये आनंद लुटण्याची इच्छा आहे. म्हणून या ठिकाणी अद्वैती तो माझे नाही समाधान, याचा अर्थ अद्वैत मला मान्य नाही असं नाही. गंमत कशी? दारिद्र्याचं नाटक नटवायचं ठरलं तर गडगंज श्रीमंतालाच नटवता येत असतं, गरीबाचं नाटक गरीबाला नटवता येत नाही. 5व्या मजल्यावर जेवणाची व्यवस्था काय थाटमाट होता, रांगोळी काढलेल्या, पाट किती मजेदार अगदी. ताटाला पाठ, पाटाला पाठ, पाठीला पाठ, बसायला पाठ, डोक्यावर नसतो वाटतं नाही. इतका थाटमाट काय विचारता. आता एवढा थाटमाट असल्यानंतर तिथे काय येणारे समोर? मिष्टान्न पकवानाचं ताट येणार. काही काही ठिकाणी तर कसं जेव्हा हे कळत नाही. चालक माणसं अगल बगल पाहूनच काम भागून येतात. गुलाबजामुन असा करून खावा का, तळून खावा का, चमच्याने खावा, हे सगळ्याला कळत असं वाटतं. नाही, सगळ्याला कळत नाही. शिळी भाकरी गुलाबजामुन मध्ये चुरून खाणारी माणसं पाहिली नाही तसं वाटतं का तुम्हाला? शिळी भाकरी शेवटी तळ म्हणणार हे सज्जना, हा गुलाबजामुन ही शिळी भाकरी
लई नादर लागते वारे फादर आजकालची पद्धतीत सांगायची गरज नाही. फार फार भले माणसं मोठ्या अगदी गमतीने जेवण करतात. डायनिंग टेबलवर बसल्यानंतर पहिलं तर टोपलवर भड 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 ते अवजार करून टाकतात. जेवण घालते कॉपरेशन करतात कोणाचं. मग ते तोडायचं वेगळं, ओढायचं वेगळं, चमचा वेगळा, काटा वेगळा, चिमटा वेगळा. आता अशा वेळी शेवटी शहाणा असेल तर अगल बगल पाहून काम भागवतो. नाही ते एखादा कधीच त्या डायनिंग टेबलवर बसलेला समोर आला तरी पहिला जो डोसा वाढला असा केला की मुरगळून तसाच तोंडात घातला. एक खात तो माणूस म्हणतो एकाचे चिमटे कशाला असतील. म्हणला ते केव्हा घ्यावं आणि केव्हा पोटात जावं. आणा डोसा पुन्हा मुरगाळा किंवा तोंडात तसाच घातला. हे म्हणजे रसज्ञाने जेवणार हे तर लांबच राहिले, नुसतेच नारे विठाला 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 विठाला. एवढा थाटा माटात अगदी रांगोळी काढलेला मजेत पंचभक्तांना मिष्टान्न ताटामध्ये आलेले. अशा ठिकाणी मध्ये ताटात वाट्याला असतात. त्या ताटाला खड्डे असतात. चटणीचा खड्डा वेगळा, कोशिंबीरीचा खड्डा वेगळा. त्या ताटाला खड्डे असतात हो. आणि मध्ये एक मोठा खड्डा असतो. त्याच्यात गरम गरम वाफा निघत असं पाणी असतं. पुंडलिक अर्धे झाले की एक सज्जन ती पाणी जोर पाहायला लागलं. त्याला सांगितलं ते कशा करता असतं माहित आहे का. जिलेबीचा तुकडा मोडला तो तोंडात घातला. पुन्हा बालुशाहीचा तुकडा मोडायचा. जिलेबीची चवी बालुशाहीला लागू नये म्हणून त्या खड्ड्यात खंगाळायचा. धुवायचा रे खंगाळायचा. याच्यात बालूचा तुकडा मोडायचा. तो हात पुन्हा धुवायचा. म्हणजे एकमेकाची एकमेकाला रुची लागू नये. आणि त्याच्यात जरी पहिलं खड्ड्यातलं पाणी ओरकू लागलं की जेवणारे रसज्ञ काय विठाला विठाला थाटामाटात जेवणे झाल्यानंतर मला ते सांगितलं बघ. श्रीखंडाची वाटी हातामध्ये घेतली यजमानाने. त्याला वाटतं इतकं मजेदार जेवणाची व्यवस्था कोण करू शकतो. महाराज पोटभर जेवा. काय म्हणतो महाराज पोटभर जेवा. एखादं उन्मत्त असतं महाराज पुन्हा योग येणार नाही. अवसर बार बार नाही. अवसर बार बार नाही आले म्हणजे श्रीखंडाची वाटी असतात घेतात. आणि वाढण्याकरता घ्या श्रीखंड घ्या. हे खाणारे जे जेवणारे रावळे असतात ना त्यांचा हात मोडू नका. ते वर आणखीचा हात मोडावतात. चमच्यानं चांदीचा चमचा, चांदीचीच वाटी, श्रीखंड चांदीचं नसतं वाटतं. हे वाढीत चाललेलं असतं. ते वाढत असताना कोण म्हणतो हात मोडू नका. त्याचा मान राखा, मान मोडू नका. पुन्हा हात जोडतो. हे पहा गरिबाची भाजी भाकरी गोड खा करतात. मी तुम्हाला हे सांगू लागलो. मुख्य गरिबीचं म्हणजे दारिद्र्याचं नाटक श्रीमंताला कसं नटवत. गरिबाची भाजी भाकरी गोड करा बरं का म्हटलं. हातून उभा राहतो. जे रावळे असतात काय काय नंबर माणसे म्हटलं. तू समजा का बस तुला कळतं म्हटलं. नंबर आहे का नंबरी आहे. ताटामध्ये पंचपक्वान्न मिष्टान्न नाही. कोणतं करू त्यातलं. भाजी भाकरी नाही. आणि म्हणतो काय भाजी भाकरी पहिली लबाडी सर्व गोड आहे. गोड करून घ्या. दुसरी लबाडी. आणि गरीबाची हे गरीब आहे. म्हणजे लबाडीचा त्रिवेणी संगम ज्याच्यामध्ये असतो. असं दारिद्र्याचं नाटक नटवायचं ठरलं तर श्रीमंतालाच नटवता येतं. निर्गुणाचा त्याला आणि अनुभवाय साक्षात्कार आहे त्यालाच सगुणाचा आनंद येतो. अद्वैती तो माझे नाही समाधान कोण म्हणतात. अद्वैतातच राहणारे म्हणतात. लागलं तर भगवान व्यासाला विचारा. परीक्षितोपी निर्गुण्य उत्तम श्लोक लिहिलंया. मी निर्गुण्यामध्ये निर्गुण स्वरूपामध्ये निष्ठ असणारा त्याच्यामध्ये तल्लीन असणारा परंतु हरेल गुणाक्षिप्त मती भगवंताच्या सगुण गुणामुळे माझी मती आकृष्ट झालेली आहे. मी मृत्यूला भेट म्हणून या ठिकाणी चिंतन करतो असं समजू नका. माझी मती जी आहे त्या भगवंताच्या आणि सगुणच्या गुणाच्या जरा लिलीच्या द्वारा चाललेले म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवताचं अध्ययन करतो. याचा अर्थ मृत्यूला भेटतो असं समजू नका.
म्हणून इथे खरं पाहिलं असताना तुकोबा आहे. अद्वैत होते माझे नाही समाधान, मी का बोलू लागलो? हे संपूर्ण पर्याय द्वैती आहे. अद्वैती फक्त कोण आहेत? भगवान व्यास आहे. आणि तुकोबा या ठिकाणी आपण आपल्याला आणि अद्वैती समजतात. ज्ञानोबाला विचारतो मी कोण आहे? म्हणजे देव बोलिले एक तुझे नाही. आपलं मत थोडक्यात ज्ञानोबा होता. श्लोक 7 अध्याय 11 ते लेख. देव बोलिले एक तुझे नाही. एक म्हणजे अद्वैत. विठाला विठाला म्हणजे बोलिले जे ऋषी ते ऋषी कोणतं? भगवान व्यास. याचा अर्थ कणादाला मानायचंच नाही, गौतम महर्षीला मानायचंच नाही, जैमिनीला मानायचंच नाही, इतर कोणाला किंमतच द्यायची नाही. असं प्रत्येक शास्त्र आपापली भूमिका घेऊन समोर आले आणि आपलं आपलं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रापर्यंत आपलं आपलं काम करतात. तिथपर्यंत त्यांचा आपण फायदा घ्यायचा आणि अद्वैत स्वरूपात आनंद भोगायचा ठरण्याचं भगवान व्यासाकडेच यायचं. तेच विषय आहे. वैदिक तत्वज्ञान आपल्यासमोर काय आहे? या कृष्णाने आम्हाला फायदा दिला. कोणी? कृष्णाने. कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाही, भगवान व्यास हे नाव नाही. त्यांचं नाव आहे कृष्ण द्वैपायन. नाव फक्त कृष्ण आहे. द्वैपायन द्वीपम अयनम येशांती द्वैपायना. द्वीप म्हणजे पर्वतीय प्रदेश, अयन म्हणजे ठिकाण ज्यांचं आहे म्हणून त्याला द्वैपायन म्हटलं. नाव कृष्ण आहे म्हणून नावा त्याला आता कर्मधारे समज करा. कृष्णश्चातो द्वैपायना इथे कृष्ण द्वैपायना. म्हणून भगवान व्यासाचं नाव कृष्ण आहे आणि व्यास ही त्यांची पदवी बर का. म्हणून कलियुगाच्या प्रारंभी व्यापाराच्या अंतिम कलियुगाला प्रारंभ होणार अशा वेळी भगवान व्यास अवतीर्ण होऊन त्यांनी काय केलेलं आहे? मुळात एकम वेदम चतुर्धा विभज्येत. म्हणून व्यास या शब्दाचा अर्थ होतो व्यस विभागे. याच्यामध्ये असताना व्यस धातू होती विभाजन करणे अर्थामध्ये. व्यस्यती एकम वेदम चतुर्धा विभज्यती ती व्यासा. एकाच वेदाचे 4 विभाग केले म्हणून त्याला व्यासी पदवी मिळाली. नाव कृष्ण आहे म्हणून कृष्ण द्वैपायनो व्यासा. उभारायचा या ठिकाणी आग्रह आहे. आम्ही वैयक्तिक वैकुंठवासी आहोत. आता लक्षात असेल कसा परिचय आहे. आता भेटी गरज नाही ना. नाही, वैकुंठवासी हा खरा जिवंतपणाचा परिचय, घाबरायची गरज नाही. आणि याच्यानंतर तुकोबा स्वतः म्हणतात वैकुंठ म्हणजे आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपातून आम्ही खाली आलो. खाली आलो म्हणजे कुठे आलो? व्यवहार दशेमध्ये आलो. एक पारमार्थिक दशा, एक व्यावहारिक दशा, एक प्रातिभाषिक दशा. याच्यामध्ये आम्ही ज्या दशेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये, ज्या सत्तेमध्ये सर्वसामान्य आणि जण आहेत ते कोण? व्यावहारिक सत्ता आहे. त्या सत्तेत आम्ही आलो, त्यांच्यासारखे झालो आणि त्यांच्यासारखे होऊन त्यांच्यासारखे धक्के का जगामध्ये आलो आणि येऊन जनकल्याण करण्याकरता इथे आलो. म्हणून तो कुमार म्हणू लागले आम्ही वैकुंठवासी. तुम्ही चालीवर या. बर चटकन म्हणा पण कोणी म्हणणार वैकुंठवासी आलो याच कारणाची बोलिले जे ऋषी सात भागे वर्ताया. लाडू संताचे मार्ग आड राणी फरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. तुकोबा आम्ही आलो असं सांगतात, सूचना देतात आणि वास्तविकतेचा आपला परिचय देतात. तुकोबाईनं बाकीचा परिचय दिला नाही बरं का. जाती परिचय हा तुकोबाईचा परिचय नाही, आडनावाचा परिचय तुकोबाईचा परिचय नाही. तो काय म्हणे हे तो ठाणे पांडुरंगा काही वेळे जगांतरीचे पण तुकोबाई आपला परिचय देतात. तो वास्तविक जिवंतपणाचा परिचय आहे. आम्ही वैकुंठवासी आहोत आणि याच करता या ठिकाणी आलो. आमचं येण्याचं दुसरं काहीच कारण नाही. सकारात्मक बोलू लागले आले याच कारणाशी, दुसरं काहीच कारण नाही म्हटलं. आता जे ऋषी बोलले
ते आम्हाला साथ आणि भावी वर्तन करता आलं. आता आज एकादशी आहे आणि उद्याला काय एकादशी तुम्ही होते ना. आता एक तुम्हाला सांगायला लागलो, माझ्या लक्षात आहे. तुम्हाला वाटलं उद्याला सुट्टी देतो का एकादशीला? बरीचशी मंडळी होते, महाराज 2 एकादशी कशाला करायचं? कोणी म्हणतो आम्ही उद्यालाच करू, ठीक आहे, हरकत नाही. त्याच्याकरता स्मार्ट आणि भागवत दोन्ही उभा केले होते. काय करा म्हणून समस्या समोर येते, मनामध्ये नाराज होतो. मग कधी कोणी उद्याला धरतो, कोणी म्हणतो आम्ही कालच धरली होती एकादशी. काय करावं आम्हाला काही कळत नाही म्हटले. हे नाराजीचं वर्तन आहे, भावे नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही वैदिक मार्गाकडे आलो, नाराजीला आलो नाहीत म्हटले. कारण शास्त्र म्हटलं असताना ज्या ठिकाणी नाराजी चालतच नाही. शास्त्र हे निर्मम असतं, निर्मम. कसं असतं? शास्त्रम शस्त्र स्वभाववत. शस्त्रात आणि शास्त्राचा समान स्वभाव आहे बघा. 3 पिढ्यापासून पहिली जुनी तलवार कधी ठेवली. आता सरकारनं भाग्यवशात तुमच्या आमच्याजवळ काहीही ठेवलेलं नाही. पहिले जण विंचून निघाल्यानंतर खेटर राणा म्हणायचे, आता ते सुद्धा फेकून मारलं तरी लागणार नाही. चप्पल काय त्याच्या. मग आता 3 पिढीची तलवार दसऱ्याच्या दिवशी शिमोल्लंघनाला त्याने काढायची. त्या सज्जनाला जुनं एक खंते सकाळी सकाळी त्याला थोडस स्वच्छ करायचं, चमचम चमचमकायचं. स्वतःच आनंद वाटला, वावा माझ्या बंधुबाच्या दूरची तलवार म्हटलं. हे अशी वर धरली आणि असा बोट फिरू लागला, ते चटकन बोट कापलं. असा राग आला, काय नमक हराने म्हटलं ही तलवार. माझ्या बंधुबाची तलवार घेण्याला हक्कदार कोण? मी. अरे दुसऱ्याची गर्दन कापली तर हरकत, पण माझं बोट कापावं इतकी नमक हराम ही तलवार म्हटलं. मला काय म्हणायचं, तलवारीला द्वैती भाव फक्त करतो. 1 घाव 2 तुकडे. मग ती शत्रूची गर्दन आहे का तुझं बोट आहे तिला कळत नाही. 1 घाव 2 तुकडे हे तिला फक्त कळतं. म्हणून शस्त्र हे निर्मम असतं. मालकावर प्रेम करतं, दुर्जनावर प्रेम करीत नाही, त्याची गर्दन मोठं असं नाही. याच्या गर्दनवरून ठेवून थोडस ओढली असती, याची गर्दन सुद्धा तोडू शकते. का निर्मम आहे? तसं शास्त्र सुद्धा निर्मम. मनुष्य म्हणून जन्माला आलेला तुमचा मनुष्य धर्म काय, तुमचा वर्ण धर्म काय, तुमचा आश्रम धर्म काय, तुमचा लोक धर्म काय, तुमचा समाज धर्म काय, तुमचा राष्ट्र धर्म काय, या संपूर्ण तंतोतंत वर्णन करणार आणि त्याच्यावर तुम्ही चालावं त्या शास्त्राची इच्छा आहे. जर तुम्ही त्याच्यातून जर बाजूला पुढे गेले तर शास्त्र तुम्हाला क्षमा करणार नाही. म्हणून शास्त्रम शस्त्र स्वभाववत. विठाला 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 विठाला. प्रत्येक ऋषी बोलतात की आपापल्या पद्धतीने बोलतात. नैयायी बोलेल आपल्या पद्धतीने बोलेल, वैशेषिक बोलेल आपल्या पद्धतीने बोलेल, सांख्य बोलेल आपल्या पद्धतीने बोलेल, पातंजल बोलेल आपल्या पद्धतीने बोलेल, पूर्वमीमांसा बोलेल आपल्या पद्धतीने बोलेल, उत्तर मीमांसा आपल्या पद्धतीने बोलेल. आपली चाकोरी सोडून कोणीही जायला तयार नसतं. शास्त्र काय करतं? अज्ञानी जीवाला चाकुरीत आणून बसवतं. शास्त्राचं कामच आहे अज्ञानी जीवाला आपल्या चाकोरीत आणणं, म्हणजे लाईनवर आणणं. आपण ज्याला माणसाने लाईन सोडली की माणूस संपला. आणि गंमत अशी, कोणते प्राणी लाईन चालतात फक्त माणसाला सोडून. एखाद्या भावीतून मुंग्या आली त्याच्यावर तर लाईन बाय लाईन पडतात मुंग्या. आकाशात बघा बगळ्याची लाईन चाललेली असते, ते इकडे तिकडे जात नाही. कावळ्याची सुद्धा लाईन चालते.
सर्वच पशुपक्षी लाईन जातात. हाय रे माणूस, याला लाईन लागणार काय? रिझर्वेशन करता लाईन लागलेली असती तिकिटाला. साहेबाच्या जवळचा माणूस असतो. गाडी रेल्वे स्टेशनवर आली का घंटी वाजते, एवढा थापळत येतो, पटकन गाडी बाजूला लावली, म्हणतो हो आम्हाला 4 तास झाले आम्ही लाईनला, तुमचं तुम्ही बघा. बरं तिथं मध्ये बोलतो ते, साहेब लवकर तिकडे गाडी आली म्हटले. हा आणि तुम्हाला याची काय गरज? मी घरी पाठवून दिला असतो, तिथं शहाणा असतो. ते म्हणतं तुमचं रिझर्वेशन घरी पाठवून दिलं असतं. आणि बिचारी 4-4 तास लाईन असतात, त्यांची कोणीही किंमत करीत नाही. आणि म्हणूनच मनुष्य लाईन न चालत नाही काय की उठाला उठाला उठाला. आणि संत या 2 व्यक्ती जगामध्ये नसतात, जीवाचं कल्याण करणारं कोणीच नाही. देव सुद्धा जीवाचं कल्याण तेव्हा करतो की तुका म्हणे तुकोबरा सांगतात आमच्याकडून आल्यानंतर. तुका म्हणे तुम्ही निरविल्या बरी मग मज हरी उपेक्षेना हरी प्राप्तीशी उपाय धरावे मंत्राचे ते पाय. नाही, धरावे संताचे ते पाय. येणे साधती साधने, संताचे पाय धरा. कारण का जो स्वतः लाईन मध्ये असतो त्याला लाईनला लावायला काही हरकत नाही, आणि त्याच्या लाईनला लावल्याने बाकीच्या लाईनला लागतात. पण जरी स्वतःच लाईन सोडली असेल तो लाईनला लावू शकत नाही. त्याच्या कारण तो कुमार या ठिकाणी मुद्दाम बोलू लागले. हे पहा, आम्ही आलो ना, बोलिले जे ऋषी 7 भागे वर्ताया. आणि त्यांचे ऋषी कोणते असतील तर आमच्या मताचे ऋषी. आमचं मत कोणतं? अद्वैत. आणि आमचं मत आहे तेही अद्वैत कोणतं? विशुद्ध अद्वैत नाही, द्वैत नाही, केवळ अद्वैत आपलं मत आहे. या मताशी सहमत असावे फक्त भगवान व्यास आहे. म्हणून बोलिले जे ऋषी ते व्यास ऋषी. त्याच्या करता आमच्या दंड बैठकायचा सुद्धा कोबर आहे. अभंगाचा ध्रुवपदा म्हणतात. तुम्हाला जर कल्याण हवाचं वाटत असल्या अगोदर मार्ग तुम्ही स्वच्छ करा. नीतिमत्ता तुकोबाराय बोलतात बरं काय, आधी स्वच्छ करावा मार्ग चालता हे मग गोवी नाही. अगोदर मार्ग स्वच्छ करा. साधनं कशी अगोदर बघा. मग आमची साधनं योग्य का अयोग्य हे कोण लागेल? ज्याच्या स्वतः प्रामाण्य असेल तो अगोदर सांगा. स्वतः प्रामाण्य वेदामध्ये आणि वेदानुकूलता सर्वांमध्ये तर प्रामाण्य. आमच्या इथे व्यक्तीमध्ये तर प्रामाण्यच मानलं नाही. व्यक्तीमध्ये प्रामाण्य नाही. तुका तरी सहज बोलेवाणी आणि त्याची घरी वेदांत मागे पाणी असं तुकोबारायला वेदातुल्य आपण का मानतो? वेदानुकूल तुकोबाराय बोलतात. इतकंच काय, अखंड ब्रह्मांड पूर्ण ब्रह्म भगवान श्रीकृष्ण. ज्यावेळी अर्जुन विचारतो भगवान मला कधी कधी मोठा संशय येतो. कोणता संशय येतो? माझा करता कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय? मी भ्रमात पडतो. भगवान एवढं सांगा. भगवान गप्प बसले. देवा लवकर सांगा, कीर्तनाचा वेळ होऊन गेला. सांगतो म्हटले पण सुधरण म्हटले. मला कोणाला सुधरण? सगळे तर सुधरवणारा त्याला सुधरणं आहे. बोला की म्हणे भगवान. बोलतो ना म्हटलं. खरं सांगू का तुला, मला या बाबतीत प्रमाण ठरवू नको. या देवा तुम्हीच म्हटले की सगळं काही तुझ्या करता मी. मला असं कसं बोलता तुम्ही? सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा रूपापे घेऊ मोक्षयिष्यामि मा शुचः. हे कोण बोललं? तुम्हीच बोललात ना. मग या बाबतीत तुम्ही मला आणि दम घोटून बोलल्यासारखं कसं बोलायला? अर्जुना खरं सांगू का, नाही तर भगवंताला म्हणायला पाहिजे होतं तस्माद अहं प्रमादन्ते कार्याकारी व्यवस्थितो
ज्ञात्वा शास्त्रविधानोत्तम कर्म कर्तुमिहारसी. बरोबर बोललो ना मी बरोबर बोललो ना. तस्मादहं प्रमाणन्ते कार्याकारे व्यवस्थितो. मी बरोबर बोललो ना. नाही हे चुकलं आहे. वा 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 काय म्हणलो मी. छंदामध्ये फरक पडला का. तस्मादहं प्रमाणन्ते कार्याकारे व्यवस्थितो. भगवान असं म्हणू शकले नाही तसं मला म्हणाल. तस्मात शास्त्र प्रमाणन्ते न तू अहम. सत्य विवेकी शास्त्रीची करावी पालिकी अकृत्य ते कुणी लुकी वाळाले गा. शास्त्र म्हणेल ते सांडावे मी म्हणेल ते मांडावे हे म्हणूच नाही. शास्त्र म्हणेल ते यावी तुला आणि त्याच्यावर विश्वास ठेवून म्हणावं लागेल. माझ्या बहिणावर सुद्धा प्रामाण्य ठेवू नको. जे स्वतः ईश्वर या बाबतीत परतंत्र ठरतो तो कुबऱ्या म्हणतात आम्ही याच्या करता आलो बोलिले की सात भावे वर्ताया. ते बोलणारे कसे तर शास्त्रानुकूल बोलणारे. वेद बाह्यरंग बोले तो पाषांड कसे काळे तुंद ठिकाणा. वेदशास्त्र नाही पुराण प्रमाण तयाचे वदन नाव लोक. त्याला बडाचं तोंड पाहू नका ज्याला वेदशास्त्र पुराण मान्य. म्हणून वेदशास्त्रामध्ये प्रामाण्य आणि तदनुकूल बोलणारा कोणी असेल तर तदनुकूलतया प्रामाण्य त्याच्यामध्ये येतं. पण स्वतः प्रामाण्य विधामध्येच आहे. संताचे मार्ग. संताचे मार्ग म्हणजे साधन आम्ही काढू स्वच्छ करू. महाराज संतांची साधनं कोणते संतांचे कोणते मार्ग जे वेदाने सांगितले ते. आता पुन्हा पुनरावृत्ती करायची गरज नाही. जे वेद प्रतिपाद्य मार्ग आहेत ते आमचे मार्ग आहेत. सांगितलं ना वेद मार्गे म्हणून गेले ते मार्गे चालू त्या मार्गाने चालणारे म्हणजे वेद प्रतिपाद्य मार्ग आहेत. वेद संशोधित मार्ग आहेत. त्या मार्गाचे उपभोक्ते संत आहेत. मानणारे संत आहेत. म्हणून याच्या करता धाडू संतांचे मार्ग इतर मार्गाकडे आम्ही जाणार नाही. जे वैदिक आहेत ते मार्ग आहेत. बाकी मत आहेत मग ते इतकं सांगून सुद्धा लोक आडमार्गानेच पडतात. येणार नका जाऊ आधाराने ऐशी गरजती मुलाने ऐशी गरजती मुलाने ऐशी गरजती मुलाने. वेद प्रतिपादित मार्गाचे अतिरिक्त जे मार्ग अतिरिक्त साधनाचे आडमार्ग अवैदिक मार्गाला आडमार्ग या ठिकाणी म्हटलेले. म्हणून आम्ही कोणत्या मार्गाचं संशोधन करण्याकरता आलो. झाडू संताचे मार्ग. संतांनी त्या मार्गाचं आचरण केलं. संत कोणत्या मार्गाचं आचरण करतात जे वैदिक मार्ग आहेत. पण काय करावं गर्दी कुठे म्हटले आदराने भरले जग. आवासवा पडणारा चित्त करते म्हणजे कोणतं शास्त्र कोणतं वेद फार तर संत वचनाच्या जवळ आले तर समजा भाग्यवान बघा. आदराने भरले जग आणि आम्ही शेवटी सगळं उच्चिष्टाचा भाग शेषवरला तो देऊ. शेवटी जे उच्चिष्ट उरलेलं कारण का त्या युगामध्ये 33 साधनं सांगितले. कृत येत्यायते विष्णू त्रेतायाम येतो मखही द्वापारे परिचयान करू तथाई कीर्तनात. कलियुगामध्ये एकच साधन जे शेष रूपानं राहिलं कारण मुक्ताधान्य हा शेषा. जे प्रतिपादन केलं त्याच्यातून जे शिल्लक राहिलं असं कोणतं नामसाधन शिल्लक राहिलेलं ते कलियुगात त्याचं प्राधान्य युगप्रधान साधन नाम आहे. म्हणून तो शेषाने सांगण्याकरता आम्ही या ठिकाणी मार्गाचं संशोधन करतो. उठाला विठाला काय करा म्हटलं एवढं हातपाय आपटून आम्ही तुमच्या समोर आलो तरी पण परिस्थिती अशी आहे. अभंगाच्या तृतीय चरणात परिस्थिती सांगितली. आता पुढे बोलत नाही मी बघून आणि याच्यानंतर पुन्हा म्हटलं थोडी वृत्ती जागी झाली. तुकोबारानं आंदोलन पुकारलं. आणि तुकोबारा मोठे क्रांतिकारी आहे. तुकोबाराने आंदोलन पुकारलं आणि कोणाला बोलू लागलं हे साधन हो. आता यावेळी असं कलियुगामध्ये आपल्याला मोठं संकट परमार्थ मार्गात चिन्ह झालेले मलिन झालेले. आता तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे. चला आपण एक संघटित होऊ. असं संघटित होऊन क्रांती म्हणजे अभंगाचं शेवटचं चरण.